आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात ऑरेंज अलर्ट, तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात येलो अलर्ट। राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मुंबईत पावसाचं पुनरागमन, पुढील 3 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता। धुळ्यात निचरा न झाल्यानं पावसाचं पाणी घरांमध्ये घुसलं, नागरिकांची तारांबळ, तर पालिका आयुक्तांना गुडघाभर पाण्यात करावी लागली पाहणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट, रशिया युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना वाहिली श्रद्धांजली। निवडणुकीत ऑथेंटिक माहिती घेण्यासाठी मला Z+ सुरक्षा, शरद पवारांकडून संशय व्यक्त, तर हा पराभवाच्या भीतीने दबाव आणण्याचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचा आरोप। आरोपीचे हातपाय कापून चौरंग करा, बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरे संतापले, तर दरारा निर्माण झाल्यास घटना घडणार नाहीत, असंही वक्तव्य। जरांगे पाटलांची राजकीय भूमिका स्पष्ट होताच त्यांच्याशी संपर्क साधणार, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांची भूमिका। सरकार शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी देत नाही तेच पाहतो, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा, कर्जमाफीसाठी जरांगे राज्यभर आंदोलन करणार। मावळमध्ये कामशेत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, 98 किलो गांजासह 56,92,000चा मुद्देमाल जप्त, तर 4 जणांना अटक। नांदेडच्या अर्धापूर मधील केळीला उत्तर भारतात मागणी, शेतकरी समाधानी, केळीला प्रति क्विंटल 2,200 ते 2,300 रुपयांवर भाव। मनमाडमध्ये टोमॅटो पिकावर करपा मावा रोगाचा प्रादुर्भाव, काळ्या डागामुळे माल खरेदीवर परिणाम, टोमॅटोचे दर पुन्हा घसरल्यानं शेतकरी धास्तावला।